नमस्कार, मी रमेशचंद्र बागुल सार्वजनिक वार्तामध्ये आपले स्वागत करतो। सत्ता येते आणि सत्ता जाते, पण देश कायम राहतो, हे उद्गार होते अटल बिहारी वाजपेयी यांचे। लोकशाहीत पक्ष कोणताही असो, खुर्ची कोणाचीही असो, पण अंतिम ध्येय हे राष्ट्रहित असायला हवे। पण आजच्या राजकारणात खरोखरच देशहित केंद्रस्थानी आहे का, की केवळ सत्तेसाठीची चढाओढ सुरू आहे? आजच्या विशेष भागात आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत। राजकारण म्हणजे केवळ निवडणुका जिंकणे नव्हे, तर राजकारण म्हणजे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे। जेव्हा एखादा निर्णय घेतला जातो, तेव्हा तो पक्षी फायद्यापेक्षा देशाच्या भविष्यासाठी किती फायदेशीर आहे हे पाहणे महत्त्वाचे असते। मग ते परराष्ट्र धोरण असो, संरक्षण असो किंवा अर्थव्यवस्था। विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध न करता आणि सत्ताधाऱ्यांनी केवळ बहुमताच्या जोरावर न चालता देशाच्या प्रगतीसाठी एकत्र येणे हेच खरे राष्ट्रहित आहे, पक्ष कोणताही असो। आपण पाहतो की सरकार बदलले की जुन्या योजनांना कात्री लावली जाते किंवा केवळ श्रेयासाठी नवीन नावे दिली जातात। यात नुकसान कोणाचे होते, तर सामान्य जनतेचे आणि देशाच्या तिजोरीचे। शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षा या क्षेत्रात तरी किमान सर्व पक्षांचे एकमत असायला हवे। सत्तेचा वापर हा शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी झाला तरच त्या सत्तेला अर्थ उरतो। राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि भ्रष्टाचाराचा कलंक पुसण्यासाठी सर्वच पक्षांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे। लोकशाहीतील जबाबदारी। सत्ताधारी पक्ष हा देशाचा रक्षक असतो, तर विरोधी पक्ष हा लोकशाहीचा पहारेकरी असतो। पण जर पहारेकरी आणि रक्षक दोघेही केवळ स्वतःच्या पक्षाचा विचार करू लागले, तर लोकशाहीचा कणा कमकुवत होतो। प्रगत देशामध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर सर्व पक्ष एका सुरात बोलतात। भारतातही ती संस्कृती रुजणे आवश्यक आहे। राष्ट्र प्रथम ही भावना केवळ भाषणापुरती मर्यादित न राहता ती कृतीतून दिसायला हवी। आज भारत जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे। अशा वेळी अंतर्गत कलह आणि राजकारणामुळे विकासाचा वेग मंदावता कामा नये। सत्ताधाऱ्यांनी मोठ्या मनाने विरोधकांना सोबत घेऊन चालले पाहिजे आणि विरोधकांनीही विधायक टीका करत देशाला दिशा दिली पाहिजे। राजकारण हे सत्तेचे साधन नसून सेवेचे व्रत बनायला हवे। शेवटी एकच गोष्ट महत्त्वाची, पक्ष येतील आणि जातील, पण हा देश अखंड राहिला पाहिजे। सत्ताधाऱ्यांनी हे ध्यानात ठेवायला हवे की इतिहास केवळ निवडणुकांमधील विजयांची नोंद ठेवत नाही, तर तुम्ही देशासाठी काय केले याची नोंद ठेवतो। तुम्हाला काय वाटते, आजचे राजकारण खरोखर देशहितासाठी चालले आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा सार्वजनिक वार्ता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।